काय विचार आहे? सूर्या ड्रायव्हिंग करायला. गणपती बाप्पा मोरया. आता गाईज आम्ही वॉटरफॉल बघून आलेलो आहे आणि सन्मेश दादा जरा मूड ऑफ झाले त्यांचा. काय सुद्धा दिसत नाही. आम्ही दिसतोय. गुड मॉर्निंग गाईज. सेकंड डे चालू झालेला आहे आमचा आता आणि 7 वाजल्यात आता. तिकडे बघ, आवरून जायचं होतं आम्हाला. हा बघ तिकडे बघ तिकडे बघ तिकडे बघ. आणि ब्रश करायला कोलगेट आणण्यासाठी आलतो. कोलगेट घेतले. आता आम्ही चाललोय रूमवर. आता अंघोळ करून आज आम्ही निघणार महाबळेश्वर साठी. तर लोकेशन किती लागलं CNG ला. आपण टाकलंय CNG आता काय यार. आणि झोपेतनं बघा कसं दिसतोय. आता झोपेतनं उठून आम्ही डायरेक्ट मॉर्निंग स्पॉट लगेच कसा दिसल. आपण 5 गणीच्या शेवटला आहे म्हणजे मॅप्रो चालू व्हायला आणि आपण यायला असा हे विषय आहे. तर जाऊन आवरून आजचा दिवस चालू करतो. काय दूर चालू असं. आम्ही आता अंकुशनं एक मॅप्रो गार्डन तयार केले. अंकुशचं मॅप्रो गार्डन नाही ते नर्सरी प्लॅन. आता ते मग म्हणते मॅप्रो गार्डन आले गाईज. अंकुशचं मॅप्रो गार्डन आहे. तुम्ही कधी इथं आला ना तर अंकुशचं नाव सांगितलं ना तर तुम्हाला सगळं फ्री मिळून जाईल इथं. चला आता आपण जाऊया. आवरायचं आहे आता गाईज आपल्याला. 1 hour later. हॉटेलमध्ये येऊन आम्ही आवरले आता. फ्रेश टाइम झालोय आणि हॉटेल हे बघू शकता. तुम्हाला रूमची टूर पण करतो. तर इकडे येऊन तुम्हाला व्ह्यू दाखवतो गाईज. व्ह्यू बघा. ही शपथ जन्नत. हा व्ह्यू बघा. धरण आहे का काय त्याचा? किती सुंदर आहे. लेक टाईप काय तर आहे रे. हे बघ. तर खूप भारी व्ह्यू आहे. आता आवरल्यानंतर आता जाणार आम्ही. तर आमची गाडी पार्किंग केली आहे गाईज. तर गाडी पार्किंग केली आहे इथं. तर चला भेटू. A few moments later. ही आपली रूम आहे. छोटीशीच. अंकुश आहे. आणि रूममधनं एक व्ह्यू दाखवतो तुम्हाला. एक मिनिट थांब ना. वॉट व्ह्यू. चला. हां आपण ट्रिपला सुरुवात केला पण आता विचार असा आहे. ड्रायव्हर आमचा सूरज आहे. डायरेक्ट स्वर्गात. तरी डोळ्याला सूरज वारच लागत नाही. जगायचं आहे. काय विचार आहे? सूर्या ड्रायव्हिंग करायला. गणपती बाप्पा मोरया. चला. तर गाईज आपलं फर्स्ट पॉइंटवर आपण आलोय आता. एंट्री करायला लागलोय. लुक दाखवा लुक. आणि पाऊस चालू आहे. हे बघा बॉडी बिल्डर. एंट्री केली आहे आत्ता आम्ही मॅप्रो गार्डनमध्ये. मॅप्रो गार्डन आहे जयेश. दिस इज मॅप्रो गार्डन. चला बघूया इथं काय करायचं. मेट्रो What? Bro, what are you talking about, man? मेट्रो गार्डन. मेट्रो गार्डन म्हणाला. अंक्यागत व्हायला मला. हे मॅप्रो गार्डन आहे गाईज. फक्त एवढंच गार्डन. याला मॅप्रो गार्डन म्हणतो. हे बघा पाऊस चालू झालाय गाईज खूप. देवाच्या चरणी एक प्रार्थना करतो आम्ही. काही पाऊस थांबव. पाऊस चालू असू दे. जयेश आत्ताच गारटला. काय टेस्ट करायला आहे अंकुश? मोहितो. टेस्ट कशी आहे सांग? मस्त आहे रे. एक नंबर टेस्ट आहे. एक नंबर आहे. अनेक जिके एक नंबर टेस्ट आहे. आपण पण टेस्ट करूया गाईज. बिहारीनं टेस्ट केलाय. पाहिजे. बिहारी कसा आहे? चांगला आहे काय? कसा आहे? ओके. मॅप्रो गार्डनमध्ये बघा इथं टेस्ट प्रोडक्ट हिअर स्नॅकेरी असं पॉईंट आहे. तिथं टेस्टसाठी सगळ्यांना देतात. तर ह्यांच्या स्कीमबद्दल काय वाटते सूरज? असं प्रत्येक पॉईंटवर जाऊन टेस्ट करायची काय स्कीम असेल?
म्हणजे जरी आपल्याला नाश्ता करायला पैसे नसतील तर ते 10 काउंटर आहेत. 10 काउंटर प्रत्येक काउंटरला प्रत्येक डिश टेस्ट केली तरी नाश्त्याचं नियोजन होतं. तर मॅप्रो गार्डन येऊन तुम्ही नाश्ता करू शकता, फुकटचा नाश्ता करू शकता. हे बघा भीड फुकटचा नाश्ता करायला. चला अजून 7 राहिलेत आपलं, ते करून घेऊया. इथे काय माहिती काय 2 खेळ आहेत. खूप दुवेमध्ये काय आहे, बॉल टाकायचा आणि कोणत्या ह्याच्यात बॉल जाईल तो टेडी बिअर मिळणार. हा टेडी बिअर कसा आहे आणि ह्यात काय आहे, इथं अंडर किती 50च्या आत अंडर वेट पाहिजे. 50च्या आत जर वेट असेल तर त्या मुलाला ह्याच्यावरून अडकवून तिथं सोडणार आणि तिथं जेवढं चॉकलेट घेता येईल तेवढं घ्यायचं. अंक्या जर ओव्हर वेट असतं तर अंक्यानं काय काय घेतली असती. तर चला तिकडं आपण फिरूया आत गाईज. फर्स्ट पॉईंट झाला आमचा, तर आम्ही चाललोय सेकंड पॉईंटसाठी. जयेश यायला लागलाय गाडी घेऊन, पुढे 2 जण आहेत. तर गाईज आत्ता आपण आलोय सेकंड पॉईंटवरती. त्या सेकंड पॉईंटचं नाव काय आहे, लिंगमळा. खोईल. तर हा सेकंड पॉईंट चाललोय आम्ही जोकर म्हणून चाललेलो. सेकंड पॉईंट आहे महादेवाचं स्टॅच्यू आहे. धबधबा बघा, धबधबा बदबदा भारी आहे तो व्ह्यू, तर भारी आहे तो बघायसारखं. तर अजून पुढे इथून कुठं तर जायचं आहे ते पण दाखवतो गाईस. आम्ही चाललो इथून 500 मीटरवर धबधबा लागणार आहे. आणि आमचा जादू बघा तुम्ही दिसणार आहे. आणि आम्ही चाललो आहे बघा, किती भारी असं सुनसान जंगल असल्यागत वाटायला लागलं. आणि जंगलात सगळे फॉरेनर आहेत आणि त्यात एक आमचा फॉरेनर सूरज बघा. धाडस किती वाढली माणसं तोंडाकडे बघायला, तरी पण आम्ही लाज नसल्यावर व्हिडिओ करायला. लाज सोडल्या ना आपण, तर आता व्लॉगर व्हायचं म्हणलं थोडी सोडायला लागतं. पुढं 3 बघा ते माकड, 2 निळ्या आणि 1 पिवळा. तर बघा धबधबा कसा. मला हे बघा पोरं काय, तुम्ही व्ह्यू बघा नुसतं, किती सुंदर व्ह्यू आहे. खालनं धुकास वर यायला लागलं. तर हा तो धबधबा आहे बघा, लिंगमळा. आत्ता गाईज आम्ही वॉटरफॉल बघून आलेलो आहे आणि सन्मेश दादा जरा मूड ऑफ झालं त्यांचा. क्यों? त्यामुळं माझ्या हातात कॅमेरा सोपवलेला आहे. बघूया आता नेक्स्ट डेस्टिनेशन. गाईज आपण लिंगमळा धबधबा पाहून घेतलेला आहे आणि आता आपण चाललोय नेक्स्ट पॉईंटसाठी. तर रेडी टू नेक्स्ट पॉईंट. बघू कोणता पॉईंट आहे. तर गाईज आपण आत्ता आलोय प्रतापगडला, त्यानंतर महाबळेश्वर करायचा आहे. मग मी आत्ता जस्ट आलोय, हे बघा प्रतापगड. गाईज स्वच्छता अभियान चालू आहे. इथं स्वच्छता अभियान चालू आहे.
तर गाईज हे बघा तुम्ही, आमदार निलेश लंके इथं स्वच्छता अभियान करतात. तर गाईज हे तर 2 पॉईंट आहेत, एक झेंडा बुरुज आणि दुसरा टप्पा तटबंदी. तर आम्ही इकडं दुसरा टप्पा तटबंदीकडे जाऊन येतो. चल आज दे आता दुसरा टप्पा तटबंदी ते दाखवतो गाईज पहिलं. पाऊस म्हणजे या तटबंदीसाठी हा दुसरा टप्पा तटबंदी असेल. हां, निरीक्षणासाठी पण. हां, तर गाईज आपण तो पॉईंट बघितला. आता झेंडा बुरुजवर चाललोय. स्ट्रक्चर बघा, जे बांधकाम केलेलं अजून आहे तसं आहे, असं वाटत पण नाही याला खूप वर्ष झालं. फक्त आत्ता इथं भगवा झेंडा नाही गाईज, खूप धोके आहेत, काय सुद्धा दिसत नाही. फक्त आम्ही दिसतोय धुकं मुळं. ह्या खाली गाड्या बघा, त्या पण कशा दिसतात बघा, फेंट. इतकं धुकं आहे. सेम तोरणाला गेलतो त्यावेळी पण असं धुकं होतं, आता पण असं आहे. तर आता आपण चाललोय भवानी मंदिरमध्ये गाईज. तर गाईज प्रतापगड पाहून झालं आमचं. आता वर कॅमेरा अलाउड नव्हता भवानी मातेच्या मंदिरामध्ये, त्यामुळे काय यूज केला नाही जास्त. आणि आत्ता आम्ही इथून जाणार आहे महाबळेश्वरला. प्रतापगड किल्ल्याचे एक म्हणजे इथं अफजल खानाचा वध झाला होता. महाराजांनी आपला अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता, तो हा किल्ला प्रतापगड. नेक्स्ट डेस्टिनेशन आपलं महाबळेश्वर. धुक्यामुळं काही जास्त दिसत पण नव्हतं काहीच धुकं. तरी आमचे चेअरमन, चला